सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आहे परशुराम शिगम आणि माझ्या शाळेचे नाव आहे विवेकानंद इंग्लिश प्रायमरी स्कूल आणि माझ्या कवितेचे नाव आहे शेतकऱ्याची व्यथा. मातीत राबून आम्हाला देतो सोन्याचा घास, मातीत राबून आम्हाला देतो सोन्याचा घास. 12 महिने गरिबी त्याला, 13 काळ त्रास. आत्तापर्यंत सोसले त्याने, अजून कुठवर सोसायचं. कधी घ्यायची झेप त्याने, का मातीत रुतून बसायचं. कधी मिळायचं सुख, दुःख कधी सरायचं. कधी मिळायचं सुख, दुःख कधी सरायचं. केवी वनापर्यंत त्याचा पोट जगाचं कसं भरायचं. तन मन धन दौलत मातीमध्ये पेरायचं, तन मन धन दौलत मातीमध्ये पेरायचं. कोणी ऐकायचं गाणं त्याचं, दुःख कोणी हेरायचं. पेरणीनंतर आकाशाकडे लावून बसायची नजर, पेरणीनंतर आकाशाकडे लावून बसायची नजर. कांद्याची ढगाकडे कधी होईल रे गजर. पावसाची ही नकली हजार पडला तर ठीक, आता डोळ्यासमोर तर पाहायचं शहरातलं पीक. सरत जातो का तिथं सरत नाही कष्ट, सरत जातो का तिथं सरत नाही कष्ट. सरत नाही त्याच्यावरचं संकट दृष्ट. 24 तास काम केला उत्सव असो सण, 24 तास काम केला उत्सव असो सण. थकून जातं शरीर पण थकत नाही मन. बघता बघता वाढत जातं डोक्यावरचं कर्ज, बघता बघता वाढत जातं डोक्यावरचं कर्ज. फेटावं लागतात बँकाही कर्जमाफीचा अर्ज. सोडून जावं वाटतं जग, नको वाटतो हा त्रास. सोडून जावं वाटतं जग, नको वाटतो हा त्रास. सुखी होतील मुलं जर लावलं ग्रामभोवती फास. थांबत नाही तरीही सागराचं चळण, थांबत नाही तरीही सागराचं चळण. लढण्यापेक्षा सोपं वाटतं मैदान सहन करणं. शेतकऱ्याच्या भविष्याचे स्वप्न बघायलाच पाहिजे. जगवायचा असेल देश तर पोचीनं जगायलाच पाहिजे. जगवायचा असेल देश तर पोचीनं जगायलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.